एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे की BSc नर्सिंगचे सेकंड राऊंडपर्यंत जे आहे ते अकॅडमिक इयर 2024-25ची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाली होती आणि थर्ड राऊंडसाठी जो आहे तो आपण चॉईस फिलिंग केला होता। पण आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे आहे ना, त्यांनी BSc नर्सिंगचा कॅप राऊंड 3 जो आहे ना त्याचा रिझल्ट अनाऊन्स केलेला आहे। तर अलॉटमेंट लिस्ट तुम्ही चेक करू शकता। अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमचं तुम्ही नाव सर्च करा। तुमच्या नावासमोर जर समजा कॉलेजचं नाव आलं असेल तर तुम्हाला ते कॉलेज अलॉटमेंट झालंय हे 100% होतं समजा। आणि देन नंतर चॉईस नॉट अवेलेबल असेल म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालेलं नाही हेच कन्सिडर होतं। तर पहा, तुम्ही जे आहे ती अलॉटमेंट लिस्ट ऑफिशियल CET सेलच्या वेबसाईटवरून पण चेक करू शकता किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। आम्ही तिथं पण तुम्हाला ही PDF शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू। तर पहा, त्याचबरोबर जो काय आपला समजा एक अलॉटमेंट लिस्ट आल्याच्या नंतर जी काय प्रोसेस राहते, जसं की आता थर्ड राऊंडमध्ये कोणाला जर सीट भेटेल तर तुम्हाला पुढे काय करणं आहे, जर सीट नाही भेटला तर तुम्हाला काय करणं आहे, किंवा काही ठिकाणी तुम्हाला असं दिसत आहे की एखादा विद्यार्थी OBC कॅटेगरीचा आहे पण त्याला ओपनमधून सीट अलॉटमेंट झालेलं आहे, तर त्या विद्यार्थ्याला कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार का नाही, किंवा मग तुमच्या नावासमोर EMD मेन्शन आहे किंवा EMR मेन्शन आहे तर त्याचा मिनिंग काय होतो तो पण पूर्ण मी एक्सप्लेन करीन तुमच्यासोबत। त्याचबरोबर काही कॉलेज असेच समजा की त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी NTB कॅटेगरीचा होता तर ओपनची सीट मिळते हे तर सर्वांना माहिती असतं, पण काही विद्यार्थ्याला NTB कॅटेगरीचा विद्यार्थी पण त्याला अगेन्स्ट जाऊन जसं की EWSचा किंवा मग अदर कॅटेगरीचा सीट अलॉटमेंट जो आहे तो झालेला आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये। तर तो नेमका काय मिनिंग राहतो, त्याचा अर्थ काय राहतो, किंवा काही ठिकाणी तुम्हाला वुमन कोट्याचेच कॉलेज दिसत आहे समजा जिथं की मायनॉरिटी वुमन केली होती पण तुम्हाला त्या ठिकाणी मेल्सला पण अलॉटमेंट झालेला असू शकतं समजा। तर ते नेमकं का होतं कसं होतं ना, तर ह्याची पण एक सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर कराल आणि या लिस्टच्या मध्ये तुम्हाला तो प्रूफ सहित मी एक्सप्लेन करण्याचा नक्की प्रयत्न कराल। पहा, खूप सारे विद्यार्थी होते पॅनिक होते की सर 42-45 पर्सेंटाइल सीट अलॉटमेंट होणार की नाही होणार। मी तुम्हाला अगोदरपासून पण सजेस्ट केलं की तुम्ही जर लो कट ऑफचे तुमच्या लोकेशननुसार किंवा मग मॅक्झिमम कॉलेज जर फील केले तर एक 100% तुम्हाला चान्स लागू शकतो। तुम्हाला कुठं ना कुठं जे आहे ते ऑल ओव्हर स्टेटमध्ये जे आहे ते BSc नर्सिंग जस्ट तुम्ही क्वालिफाय जरी केला असेल तरी तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। आणि ह्या अलॉटमेंट लिस्टमध्ये बरेच विद्यार्थी OBC कॅटेगरीचे असतील किंवा मग ओपन कॅटेगरीचे असतील किंवा अदर कोणत्या कॅटेगरीचे असतील की ज्यांना की 43-45 किंवा मग जस्ट क्वालिफाय असेल तरी सीट अलॉटमेंट झालेला आहे। माझ्याकडे पण खूप सारे विद्यार्थी होते त्यांना पण जे आहे ते अलॉटमेंट झालेला आहे 100%। तर पहा, आता जर आपण विचार केला समजा जो की आपला एक अलॉटमेंट लिस्ट कशा पद्धतीने येते समजा, तर आपल्याला जे काय मेरिट लिस्ट असते जो काय आपला कॅटेगरी रँक राहतो ना त्यानुसार आपल्याला अलॉटमेंट केलं जातं, टोटल सीट किती असतात ना त्यानुसार। तर पहा, आता आपण अलॉटमेंट लिस्टमध्ये कोणत्या गोष्टीचा काय अर्थ आहे हा जर समजून घेतला ना, तर सर्वात अगोदर जो नंबर 1चा विद्यार्थी दिसत आहे ना तर हा ओपन कॅटेगरीचा आहे आणि याच्या नावासमोर जस्ट GMC नर्सिंग नागपूर आला आहे, म्हणजे याला थर्ड राऊंडमध्ये जे आहे त्या ठिकाणी फ्रेश अलॉटमेंट झालेलं तुम्हाला दिसून येत आहे। सेकंड जर बघितलं तर एक OBC कॅटेगरीचा विद्यार्थी ह्याला ओपन कोट्यामधून सीट म्हणजे ओपनचा सीट भेटलाय वुमन कोट्याचा आणि नावासमोर EMD येत आहे। तर आता EMD असेल ओपनचा जरी सीट भेटला असेल तर याला 100% कॅटेगरीचे बेनिफिट मिळते। फक्त तुम्ही काउन्सिलिंगचा जो ॲप्लिकेशन फॉर्म किंवा या ठिकाणी जी कॅटेगरी मेन्शन आहे ना आपली, तर ती आपली कॅटेगरी असली तर आपल्याला 100% जे आहे ते कॅटेगरीचं बेनिफिट मिळून जातं। कोटा अलॉटमेंट कोणताही असो आपल्याला काही घेणं देणं नाही आहे। अलॉटमेंट कोटा आपला ओपन असेल किंवा मग तिथं ऑदर जरी काय मेन्शन असेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। फक्त आपल्याला कॅटेगरी जी आहे ना तर आपली जी कॅटेगरी ओरिजिनल आहे ना ती जर असेल तर आपल्याला 100% कॅटेगरीचं बेनिफिट मिळून जातं। तर पाहता EMDचा अर्थ काय राहतो की हा जो विद्यार्थी आहे ह्याचा जर आपण स्कोअर बघितला तर खूप जास्त आहे, म्हणून ह्यानं जे आहे ती आपली स्वतःची सीट काय आहे डोनेट केलेली आहे आणि ह्यानं ओपनची सीट या ठिकाणी भेटली। आता तुमचा जर जास्त स्कोअर असेल तर तुम्हाला ओपनच्या सीटमधून अलॉटमेंट केलं जातं आणि तुमचा जो सीट आहे ना तो तुमच्या कॅटेगरीच्या कमी स्कोअरल्या विद्यार्थ्याला जो आहे तो डोनेट केला जातो। म्हणजेच तुम्ही स्वतःचा सीट काय करताय तुमच्या कॅटेगरीतल्या कमी स्कोअरल्या विद्यार्थ्याला डोनेट करताय आणि जरी तुमच्या नावासमोर EMD मेन्शन असेल तरी 100% तुम्हाला जे आहे ते कॅटेगरीचा बेनिफिट या ठिकाणी मिळून जातो। पहा, आता काही ठिकाणी या ठिकाणी ओपनचे विद्यार्थी दिसत आहे आणि यांना मायनॉरिटी मेन्शन येतं। मी तुम्हाला हे सांगितलं होतं की मायनॉरिटीच्या जे सीट आहेत ना तर सेकंड राऊंडपर्यंत कुणालाही अलॉटमेंट केल्या जात नाहीये, पण सेकंड राऊंडच्या नंतर जर समजा त्या सीट नाहीये भरत थर्ड राऊंडला जर तिथं मायनॉरिटीचा विद्यार्थी किंवा फोर्थ राऊंडमध्ये मायनॉरिटीचा विद्यार्थी जर समजा चॉईस फिलिंग नाहीये करत तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, ज्या काय सीट राहतील ना मायनॉरिटी कॉलेजच्या तर त्या ओपन कॅटेगरीमधून अलॉटमेंट केल्या जात आहे। जर ओपनचा पण विद्यार्थी मायनॉरिटीच्या कॉलेजला जर समजा चॉईस फिलिंग करत नसेल तर त्या कंडिशनमध्ये त्या ज्या सीट आहेत ना त्या आपल्या फोर्थ राऊंडमध्ये किंवा मग त्याच राऊंडमध्ये जे आहेत त्या अदर कॅटेगरीचे जे विद्यार्थी राहतील समजा VJ, NTB, NTC, NTD किंवा SC ST तर त्यांना ती सीट जी आहे ती अगेन्स्ट जाऊन अलॉटमेंट केली जाते। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पहा, तुम्ही जर थोडे खाली आले लिस्टमध्ये तर तुम्हाला रिटेन्शन दिसतं काही नावाच्या समोर, तर या विद्यार्थ्यांनी जे आहे ते सेकंड राऊंडमध्ये आपला
ॲडमिशन जे आहे ते 100% रिटेन्शन फॉर्म फिल करून कंप्लीट केलेला आहे तुम्हाला, हाच या ठिकाणी त्याचा मिनिंग निघतो. तुम्ही थोडं बघितलं तर हा एक विद्यार्थी आहे, नो प्रिफरन्स मेन्शन येत आहे, म्हणजे यानं कॉलेज जॉईन केलं तर राऊंड 2ला बेटरमेंटला अप्लाय केलं, पण नंतर यांचा प्लॅन चेंज झाला असेल म्हणून यांनी कुठल्याही प्रकारे जी आहे ती चॉईस फिलिंग केलेली नाही आहे. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. आणि याच्यात बरेच विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांना नो प्रिफरन्स येत आहे, तर कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई घेतला होता, जॉईन केला आणि फक्त बेटरमेंटला गेले. तर हा विद्यार्थी बेटरमेंटला का गेला होता, तर असा पण प्लॅन राहू शकतो की ह्याला जो आता BMS BHMS राऊंड लागणार आहे ना, उद्या किंवा परवा दिवशी लागन, तर त्या राऊंडमध्ये ह्यांना जस्ट काय करणं होतं की तिकडे BMS किंवा मग तिकडे फिजिओथेरपी मिळतंय का नाही ह्याच्यासाठी वेट करणं होतं. आणि तिकडे जर सीट भेटली राऊंड 1ला तर देन हे विद्यार्थी BSc नर्सिंग सोडून तिकडे जाणार होते. म्हणून पण या विद्यार्थ्यांनी एक टॉपचा कॉलेज पण जॉईन केला आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रिटेन्शन दिलं नव्हतं सेकंड राऊंडमध्ये. पण आता हा विद्यार्थ्यापाशी ऑप्शन हेच राहणार आहे की एक तर कॉलेज जॉईन करणं पडेल, डिग्री कंटिन्यू करणं पडेल, किंवा मग सीट सोडून देऊन जे आहे तो तिकडं नीटच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणं पडेल, तिकडे वेट करणं पडेल. तर त्यामुळे जो काही नवीन राऊंड कंडक्ट केला जाईल ना स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 वाला, तर तिथं अजून पण कट ऑफ कमी येऊ शकतो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. मग तो गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा मग तो प्रायव्हेट कॉलेज असो. पाहता काही विद्यार्थी यांच्यासमोर OBC येत आहे आणि या ठिकाणी EMR येत आहे. म्हणजे जसं की आता EMRचा मतलब काय राहतो की जो विद्यार्थ्यांना सीट डोनेट केलता ना, आपण बघितलं की स्टार्टिंगला एक विद्यार्थी होता OBC कॅटेगरीचा होता, ओपनचा सीट भेटला आणि त्यानं स्वतःचा सीट डोनेट केलता. तर त्या विद्यार्थ्यांना जो काय सीट डोनेट केला तो सीट या ठिकाणी EMR म्हणून या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेला आहे. हे तुम्हाला दिसून येतं. जसं की हा विद्यार्थी OBC कॅटेगरीचा आहे, ओपनचा सीट अलॉटमेंट झाला, EMD येत आहे कारण यानं स्वतःचा सीट जो आहे तो कमी स्कोरल्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट करून दिला, म्हणजे डोनेट केला समजा. आणि खाली OBCचा विद्यार्थी EMR येत आहे, म्हणजे यानं जो सीट सोडला ना तो सीट या ठिकाणी ह्या अदर विद्यार्थ्यानं रिसीव्ह केला म्हणून तुम्हाला या ठिकाणी EMR दिसत आहे. आता तुमच्या नावासमोर EMD किंवा AMR जरी असेल ना तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला कॅटेगरीचा 100% बेनिफिट या ठिकाणी मिळून जातो. त्यानंतर तुम्ही थोडे खाली आले समजा तर तुम्हाला काही ठिकाणी काय दिसत आहे, अगेन जाऊन सीट मिळालेली दिसत आहे. जसं की हा विद्यार्थी तुम्ही बघू शकता. समजा एक तुम्ही थोडं PDF जर खाली घेतलं ना तर तुम्हाला काही ठिकाणी यांनी EWSच्या अगेन जाऊन पण सीट अलॉटमेंट केलेलं आहे. जसं की हा विद्यार्थी तुम्हाला NTB कॅटेगरीचा दिसतो, पण आपल्याला माहिती होतं की ओपनमधून सीट अलॉटमेंट होतं, पण ह्याला EWS कोट्याची अगेन जाऊन सीट जी आहे ती अलॉटमेंट झालेली आहे. संत गजानन महाराज जे कॉलेज आहे ना कोल्हापूरमध्ये, तर या ठिकाणी अलॉटमेंट झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी EWSच्या सीट वॅकंट होत्या, पण या विद्यार्थ्यांना जरी EWSच्या सीट असेल तरी या ठिकाणी चॉईस फिलिंग केला होता. आणि जेवढे काय EWSचे विद्यार्थी होते अलॉटमेंट लिस्टमध्ये किंवा जेवढे काय काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार ना, तर त्या कोणत्याही EWSच्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये या कॉलेजला चॉईस फिलिंग केला नाहीये. फक्त NTBच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चॉईस फिलिंग केला होता, म्हणून त्याला जे आहे ती EWS कोट्याची सीट या ठिकाणी मिळालेली आहे. आता तुम्हाला अगेन जाऊन जरी सीट मिळत असेल अदर कॅटेगरीचा, त्या कंडिशनमध्ये पण तुम्हाला कॅटेगरीचं 100% बेनिफिट दिलं जातं. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कोटा जरी या ठिकाणी EWS दिसत असेल ना तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे 50% फीस पे करायची गरज नाहीये. हा जो विद्यार्थी आहे NTB कॅटेगरीचा, तर ह्याला जस्ट NTB कॅटेगरीचीच फीस या ठिकाणी पे करणं पडेल. तर तुम्हाला अलॉटमेंट कोटा अगेन्स्ट जाऊन आहे का तो ओपन कॅटेगरीचा आहे, कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमची कॅटेगरी जर तुमची व्यवस्थित तुम्ही फिल केली असेल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तर तुम्हाला 100% किंवा या ठिकाणी जी कॅटेगरी राहते ना तर यानुसार तुम्हाला या ठिकाणी 100% फीसचे बेनिफिट मिळून जातील. फक्त तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते 100% कंप्लीट असायला हवे. तर पहा आता जर तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे तर तुम्हाला काय प्रोसेस करणं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेला आहे ना तर ते विद्यार्थी 15/9/2024 पर्यंत 5:30 वाजेपर्यंत जे आहे ते तुमचं तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकतात, कॉलेज जॉईन करू शकतात, त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देऊ शकतात आणि तुमची डिग्री कंटिन्यू करू शकतात. तुम्हाला आता बेटरमेंटचा ऑप्शन दिसणार नाही आहे, कारण थर्ड राऊंडमध्ये जो सीट मिळेल ना तो घेणं जॉईन करणं कंपल्सरी असतं. तर तुम्ही तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणं पडतील, जी काय फीस असेल ती फीस देणं पडतील. तर पहा आता बँक हॉलिडेज चालू आहे ना, तर त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी DD ऐवजी समजा चेक पण देऊ शकता. कारण CETCLनं काल एक नोटीस काढला होता रात्री, मी तो पण तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर केला. तर त्यांनी असंच मेन्शन केलं की जी काय तुमची हॉलिडेज आहेत ना तर त्या दिवशी तुम्ही जर कॉलेज जॉईन करायला जाता तुम्ही त्या ठिकाणी चेक देऊ शकता, तुमचं ॲडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. आणि नंतर ज्या वेळेस बँक चालू होतील ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जो आहे तो DD बनवून कॉलेजमध्ये नेऊन सबमिट करू शकता. तर तुम्हाला जॉईनिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे. सध्या हॉलिडे चालू आहे त्यामुळं तुमचा जो आहे तो चेक पण कॉलेजला ॲक्सेप्ट करणं पडेल. नाही केला तर तुम्हाला एक CETCLनं नोटीस दिलता, तो नोटीस जो आहे तो तुम्ही डायरेक्ट जे आहे ते कॉलेजवाल्यांना सबमिट करू शकता. मग ते ऑटोमॅटिकली जे आहे ते तुमचा चेक घेऊन तुम्हाला 100% रिटेन्शन फॉर्म फिल करून देतील समजा. आणि तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देऊन तुमची डिग्री कंटिन्यू करू शकता.
किंवा सेकंड कंडिशन हीच बनते की एखाद्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेला आहे पण त्याला थर्ड राऊंडचं कॉलेज आवडलं नाही आहे किंवा तुम्ही ऑफिशियली व्हिजिट करता त्यावेळेस तुमचा प्लॅन चेंज होतोय तर तुम्ही तिथे रिटेन्शन फॉर्म न फिल करता घरी पण येऊ शकता. फरक एवढाच आहे की तुम्हाला 1 वर्ष ड्रॉप घेऊन परत एकदा एक्झाम देऊन परत काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला ॲडमिशनमध्ये भाग घेणं पडेल. जर समजा तुम्हाला नेक्स्ट इयर पण BSc नर्सिंगच करणं असेल समजा तर देन या कंडिशनमध्ये तुम्हाला एखादा लो क्वालिटीचा जरी कॉलेज भेटला ना तरी तुम्ही तिथं ॲडमिशन करून तुमची डिग्री 100% कंटिन्यू करू शकता. कारण जेवढे काय कॉलेज पार्टिसिपेट करतील समजा प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंट असतील ना तर त्यांचा तुम्हाला युनिव्हर्सिटी सेमच दिसत आहे. म्हणजे सर्व कॉलेजच्या डिग्री तुम्हाला एकदम सेम मिळत आहे. आणि असं नाही की गव्हर्नमेंट कॉलेज भेटला म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मिळतोच, तुम्हाला जॉबसाठी परत पुन्हा डिग्री झाल्याच्या नंतर अप्लाय करणं राहतं. तर त्यामुळे तुम्ही बेसिकली जे कॉलेज भेटला त्या ठिकाणी जाऊन तुमचं ॲडमिशन कंप्लीट करू शकता. तर पहा एक प्रोसेस होती. बाकी ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं नाही कमी कॉलेज टाकल्यामुळं तर ते विद्यार्थी काय करू शकता, डायरेक्ट वेट करू शकता. समजा 4th राऊंडचा किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 1चा तिथं तुम्हाला 100% अलॉटमेंट होऊ शकतं. कारण या ठिकाणी ज्या सीट आहेत त्या 100% जरी अलॉटमेंट केल्या असतील ना तरी बरेच विद्यार्थी असे असू शकतात की जे समजा सीट नाही मिळाल्यामुळं सीट सोडू शकताय समजा. तर मग त्या कंडिशनमध्ये जर समजा थोड्या बहुत सीट जरी वॅकंट राहिल्या 500च्या आसपास जरी सीट वॅकंट राहतील समजा टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या मिळून तरी तुमचा जो आहे तो 4th नंबरचा स्टे वॅकन्सी राऊंड 1 कंडक्ट केला जाईल. आणि जरी तुम्हाला 4th नंबरच्या राऊंडमध्ये ऑनलाईन अलॉटमेंट झालं तरी कॅटेगरीचं 100% बेनिफिट मिळून जातं. त्याचबरोबर जर समजा खूप कमी सीट वॅकंट राहतील समजा 50 किंवा 60 किंवा 100च्या आसपास तर त्या कंडिशनमध्ये तुमचा एक स्पॉट राऊंड कंडक्ट केला जातो. तर तुम्ही स्पॉट राऊंडला पण डायरेक्ट जाऊन ॲडमिशन करू शकता तुमच्या बजेटनुसार. तर स्पॉट राऊंडचे रूल पण मी तुमच्याबरोबर सविस्तर एक्सप्लेन करेन आणि तुम्हाला स्पॉटची ॲडमिशन किंवा मग स्टे वॅकन्सी राऊंड होईल का नाही होईल त्याच्यावर पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न कराल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणती पण अपडेट शेअर करू ती तुम्हाला खात्रीशीर भेटून जाईल. किंवा तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल किंवा आमच्यासोबत पर्सनली कॉल बोलणं असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे समजा ज्याचा की 500 रुपये चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. तुम्ही पेमेंट करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पर्सनल नंबर शेअर करू आणि तुमच्याबरोबर तुमचा जो काही डाऊट असेल ना कॉलवर व्हॉट्सअपवर 100% सॉल्व्ह करू.